डावलतो मी. काळेसाहेब लवकर या. तुमची ओळख नको सांगायला, तुम्ही या पहिले. ओळख वगैरे नाही. या 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 त्यांना मी बोलूच देणार नाही. हां, 5 मिनटं तुमची जास्त मिळतील. धन्यवाद. मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर हो, आता 1:30 वाजलेला आहे आणि मला आधी असं सांगण्यात आलं होतं की 1 वाजेपर्यंत आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. त्यामुळे आता किती वेळ, मी माझं भाषण 40 मिनिटाचं तयार केलं होतं. ज्या वेळेला गंगाधर मुटे यांचा मला प्रथम फोन आला की अशा अशा संमेलनाकरता तुम्ही याल का, तेव्हा ज्या वेळेला मी ऐकलं की नाना पाटेकर स्वागताध्यक्ष आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, त्यावेळेला नकार द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि एक उत्कृष्ट श्रेष्ठ अभिनेता म्हणून तर सगळा देशच त्यांना ओळखतो, पण एक अतिशय ओजस्वी, मनस्वी, प्रामाणिक वक्ते म्हणून देखील ते आज मला परिचित झाले. त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच होतील. मी यायचं आणखीन एक माझ्या मनातलं आकर्षण म्हणजे शरद जोशींचं चरित्र लिहिताना ज्या अनेक जणांची मदत झाली, पण त्याच्यापैकी 3 जणांची मंचीय उपस्थिती या कार्यक्रमात आहे असं मला सांगण्यात आलं होतं. रामचंद्र बापू पाटील, सरोजताई काशीकर आणि वामनराव चटप या तिघांचीही मला या चरित्रलेखनाच्या वेळेला खूप मदत झाली आणि या निमित्ताने त्यांची देखील पुनर्भेट होईल हे देखील एक आकर्षण होतं. विलास शिंदे यांना मी पूर्वी एकदा भेटलो होतो, त्यांच्याशी थोडाफार परिचय होता, त्यांचं कामही बघितलं होतं, पण अजून थोडा परिचय व्हावा अशी भूक जागवणारं ते व्यक्तिमत्व होतं. एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. या कार्यक्रमाचं मला आमंत्रण देण्याकरता ते औंधला माझ्या घरी आले होते त्यांच्या 4 सहकाऱ्यांबरोबर. काहीतरी वेळ नेमकी ठरली नव्हती, ते येणार हे ठाऊक होतं आजच्या दिवसात केव्हा तरी. मी तेव्हा शनिवार पेठेमध्ये साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात अडकलो होतो आणि किती प्रयत्न केला तरी वेळेत येणं अवघड होतं. जवळजवळ पाऊण तास विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी आमच्या इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये उभे होते. मला सतत संकोच वाटत होता, ओ तुम्ही पार्किंग लॉटमध्ये उभे का राहता, घरी आमच्या या, मी तळमजल्यालाच राहतो, बसा, मी येतो आहे. पण तरी देखील एवढं मोठं कार्य उभं करणारा हा माणूस इतका विनम्र की ते तिथे पार्किंग लॉटमध्ये उभ्यानी त्यांची कामं करत राहिले. एका कुठल्या तरी कार्यक्रमावरनं ते येत होते, त्याबद्दल त्यांनी उल्लेख केला. दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये मी वाचलं की ज्या कार्यक्रमावरनं ते येत होते तो कार्यक्रम आमिर खानचा कार्यक्रम होता. त्याच्या पत्नी किरण राव प्रमुख होत्या, जॅकी श्रॉफ वगैरे नट तिथे उपस्थित होते. पण अशा
मोठ्या लोकांच्या ओळखी सांगणं, त्यांची नावं घेणं, त्याच्याशी जोडलं जाणं, हे त्याने केलं नाही कधीच. त्याचं देखील मला खूपच कौतुक वाटलं की इतकं यश संपादन केलेल्या माणसामध्ये इतकी विनम्रता असणं हे खूप दुर्मिळ आहे. आता मुख्य विषयाकडे वळतो. मला 3 मुद्दे मांडायचे आहेत. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो शरद जोशी यांचं चरित्र मी का लिहिलं, कसं लिहिलं. दुसरा मुद्दा जो मी मांडणार आहे तो अंगाराकडून ज्योतीकडे ही त्यांची विचारधारा कशी बनली, ज्याचं प्रतीक सह्याद्री फार्म्स हे आहे. आणि तिसरा मुद्दा मी मांडू इच्छितो तो म्हणजे शरद जोशी साहित्य आणि हे गंगाधर मोटे यांनी घडवून आणलेलं 11वं साहित्य संमेलन. तेव्हा पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करतो. खरं म्हणजे 94 साली अंतर्नाद मासिक सुरू करण्याकरता म्हणून मी मुंबईवरून पुण्याला आलो. पण तत्पूर्वीच्या 40-45 वर्षात शरद जोशींविषयी पेपरात वाचायला अधूनमधून मिळायचं, पण ते त्यांच्या कार्याचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन करणारं नव्हतं. कुठेतरी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे किंवा आज मुंबईत दूध येणार नाही, अशा स्वरूपाच्या कृतक बातम्या त्या देखील 2ऱ्या-3ऱ्या पानावरती असायच्या. कारण ज्या अर्थानं जॉर्ज फर्नांडिस किंवा बाळासाहेब ठाकरे हे मुंबईकरांचे आयकॉन बनले, त्या अर्थानं शरद जोशी हे मुंबईकरांचे आयकॉन बनू शकले नाहीत, बनले नव्हते. मग 94 साली पुण्याला आल्यानंतर एक सुखद योगायोग म्हणजे माझ्या शेजारीच बद्रीनाथ देवकर नावाचे शरद जोशींचे एक निस्सीम कार्यकर्ते, जे आपली स्वतःची गाय विकून शेतकरी संमेलनाला जायचे, यांच्याशी बोलताना शरद जोशींविषयी मला अधिक माहिती मिळत गेली. बद्रीनाथ देवकरांमुळे 2 मोठ्या लोकांशी माझा संपर्क आला. त्यातले एक म्हणजे त्यांचे सासरे रयत शिक्षण संस्थेचे रावसाहेब शिंदे. रावसाहेब शिंदेंच्या थोरल्या मुलीशी बद्रीनाथ देवकरांचा विवाह झाला, आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल. आणि दुसरे म्हणजे शरद जोशी. त्यावेळेला शरद जोशींचं पुण्यामध्ये घर नव्हतं, फ्लॅट नव्हता, आणि खूपदा ते बद्रीनाथ देवकरांकडे असत आणि तिथं आमच्या गाठीभेटी व्हायच्या. 1999 साली आम्ही अंतर्नादचा एक दिवाळी अंक जो काढला होता, त्याचं सूत्र होतं स्वयंस्फूर्त कार्याचं समाज जीवनातील स्थान. स्वयंस्फूर्त हा शब्द व्हॉलंटरी वर्क या अर्थानं वापरला होता. त्याच्याकरता जे अनेकांचे लेख आले होते त्या सगळ्यांपेक्षा शरद जोशींचा जो लेख होता तो अगदी वेगळा होता. बाकी सगळ्यांनी जे लेखन केलं होतं त्याच्यामध्ये सामाजिक कार्य, समाजसेवा याचं गुणगान केलं होतं. शरद जोशींचा लेख मात्र त्याच्या शीर्षकापासूनच स्फोटक होता. त्याचं शीर्षकच असं होतं, बस करा हे समाजसेवेचं ढोंग, हे त्याचं शीर्षक होतं. त्यावेळेला त्यांचा मुक्काम सेनापती बापट रोडला बीना अपार्टमेंट्स म्हणून बिल्डिंग आहे तिथं होता. ते त्यांचा जो लेख होता त्याच्यामध्ये त्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा नावानिशी उल्लेख केला होता. ती सगळी विशेष नामं त्यांना विचारून प्रत्यक्ष लेख प्रसिद्ध करताना आम्ही गाळली. कारण मला ठाऊक होतं की आमच्या
अल्पसंख्य अशा वर्गणीदारांना देखील हे विचार कधीच पटणारे नाहीत. आणि शरद जोशींच्या विचारांवरती प्रथमपासूनच आयन रँड वगैरेंचा फार मोठा पगडा होता. आणि त्यामुळे स्वार्थ हीच प्रगतीची खरी प्रेरणा आहे. कुठल्याही प्रकारचा समाजसेवेमध्ये मी दुसऱ्या कोणाचा तरी उद्धार करतो आहे ही भावना ही अहंकारातून निर्माण होते, त्याची एक झिंग चढते. अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडले होते. मोठा लेख होता, मला वाटतं 11-12 पानाचा लेख होता. त्यांची मतं मला पटणारी नव्हती आणि संपादकात मी त्याचं ते खुडली होती. पण त्यावेळेपासून मी त्यांच्याकडे आकृष्ट होत गेलो. मगाशी अनेकांनी जे उल्लेख केले, सरोजताई काशीकरांनी चांदवडच्या महिला अधिवेशनाचा उल्लेख केला. 5 लाख महिला चांदवडसारख्या ठिकाणी एकत्र येणं, अनवाणी पायाने चालणं, 2 भाकऱ्या स्वतःच्या बांधून आदल्या रात्री मुक्काम करणं, हे कल्पनातीत होतं. आमच्या मनात ज्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना होत्या त्या सगळ्या शहरात राहणाऱ्या विद्वान, पण ज्यांच्या भाषणाला 50-60 बायकांपेक्षा जास्त माणसं कधीच जमत नव्हती, अशांच्या विचारातून त्याला आकार आला होता. शरद जोशींचं ते काम होतं ते मात्र खऱ्या अर्थानं अफाट असं होतं. मगाशी कोणीतरी नाशिक आंदोलनाचा उल्लेख केला. 31,000 अरेस्ट होती. दौलतराव घुमरे नावाचे वकील होते इथे आणि त्यांनी बार काउन्सिलमध्ये असा ठराव पास करून घेतला की या सगळ्या केसेस आम्ही एक नवा पैसा न घेता लढवू. आणि सगळ्या वकिलांनी त्या केसेस तशाच लढवल्या. बॉन्ड जो लिहून द्यावा लागतो त्याच्याकरता 100 रुपये देखील त्यातल्या जवळजवळ कोणाकडेच नव्हते. आणि 31,000 अरेस्ट हा आकडाच कल्पनातीत आहे. दौलतराव घुमरेंनी त्यांच्या लॉयर नावाच्या आत्मचरित्रात, राम जेठमलानी यांची प्रस्तावना आहे त्याला, याच्याबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. त्यात त्यांनी एक उल्लेख असा केला आहे की जामिनावर सुटलेल्या शेतकऱ्यांना जेवायला वाढायला जेव्हा पंगत भरली होती तेव्हा तिथले जे पोलीस प्रोसिक्युटर होते, त्यांचं नाव जाधव होतं, त्यांच्या पत्नी स्वतः या कैद्यांना वाढायला आल्या होत्या. न्यायाधीश देखील, हे प्रथमच घडलं आहे की न्यायाधीश देखील प्रत्यक्ष जेलमध्ये गेले, कारण एवढ्या सगळ्या लोकांना कोर्टात आणणं अशक्य होतं. तो सगळाच इतका रोमांचकारी इतिहास आहे आणि ज्यांचा आणि वकिलांकडून हे खरं म्हणजे अपेक्षित नसतं, पण या सगळ्या वकिलांनी हे केलं हा एक मोठा चमत्कार असा होता. या चरित्राच्या प्रकाशनाच्या दिवशी SM जोशी हॉलमध्ये पुण्याला कोणीतरी मला सांगितलं दौलतराव घुमरे इथे आले आहेत. तर मी विनंती केली मंचावरून की ते जर इथे असतील तर त्यांनी ते कृपया उभं राहावं, म्हणजे लोकांना कळेल. आणि मला वाटतं तो गच्च भरलेल्या हॉलमधले असा एकही माणूस नसेल की ज्याचे डोळे तेव्हा पाणावले नव्हते. शरद जोशींच्या अशा अनेक आठवणी सांगता येतील. मी त्यांना एकदा म्हटलं होतं की तुमच्या नावाने जी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत यातलं एकही पुस्तक हे तुम्ही पुस्तक म्हणून कधी लिहिलेलं नाही. तुम्ही जे शेतकरी संघटकमध्ये प्रसंगोपात जे लेख लिहिले त्याचं हे संकलन आहे. याच्यामध्ये कुठे तुमचं चरित्र येत नाही.
चरित्र म्हणजे एकूणच तुमच्या जीवनाची गाथा. त्याला त्यांचा प्रचंड विरोध होता. जवळजवळ वर्षभर मी त्यांना असा आग्रह करत होतो की हे चरित्र तुमचं लिहिलं जावं, आणि त्यांची अजिबात संमती नव्हती. मग मी एकदा त्यांना म्हटलं की आज 2 पुस्तकं फार गाजत आहेत इतिहासात. एक म्हणजे पी साईनाथ यांचं एव्हरीवन लव्ज अ गुड ड्राऊट. या 700 पानी पुस्तकामध्ये जे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल आहे, शेतकऱ्यांच्या दुःखांबद्दल आहे, शरद जोशी किंवा शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलन हे शब्द देखील नाही आहेत. दुसरं पुस्तक जे खूप गाजतं आहे, रामचंद्र गुहा यांचं इंडिया आफ्टर गांधी, ज्याच्यामध्ये देखील तुमचा उल्लेख फक्त 3 वाक्यात आहे, आणि तो देखील टिकैत यांच्या जोडीने तुम्ही बड्या बागायतदारांचंच प्रतिनिधित्व करता असं अत्यंत चुकीचा आरोप करणार आहे. हे सगळं चुकीचं आहे, तुमच्यावर अन्याय करणार आहे हे मला कळतं आहे, कारण मी जे बघितलं आहे शेतकरी आंदोलनाचं चित्र, जी माणसं मला भेटली आहेत त्याच्यापेक्षा अगदी वेगळं आहे. खूप आर्ग्युमेंट्स केल्यानंतर ते तयार झाले. त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं शेतकरी संघटनेच्या बँकेत 10,000 रुपयाचा सुद्धा बॅलन्स नाही, तरी देखील तुम्हाला असं काही चरित्र लिहायचा उपक्रम करायचा असेल तर ऑन युअर ओन तुम्ही ते करा. त्याला मी तयार झालो. त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीची एक बैठक, त्यावेळेला त्यांनी बोपोडीला एक फ्लॅट घेतला होता, त्यांची थोडी जमीन आंबेठणची विकून. तिथं त्यांनी त्या कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्यापुढे मी एक निवेदन केलं आणि त्यांनी शेतकरी संघटकमध्ये ते प्रसिद्ध केलं आणि सगळ्यांना अशी विनंती केली की तुमच्याकडे माझ्याविषयी जे काही असेल ते तुम्ही भानू काळे यांना द्या. याचं कारण असं होतं की कुठल्या तरी एका वैफल्यग्रस्त क्षणी शरद जोशींनी त्यांचे सगळे पर्सनल पेपर्स हे नष्ट केले होते. त्यांच्याकडे ज्याला म्हणजे प्रायमरी सोर्सेस म्हणतो आपण चरित्रलेखनाकरता, तसा त्यांच्याकडे एकही कागद नव्हता. म्हणजे ते कुठल्या वर्षी BCom झाले, कुठल्या वर्षी MCom झाले, हे सगळं काहीच नव्हतं. त्यांनी इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये 10 वर्ष नोकरी केली. त्या 10 वर्षाच्या कालखंडाबद्दल काही डॉक्युमेंटेशन नव्हतं. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये 8 वर्ष काढली. तो 8 वर्षाचा कालखंड म्हणजे आयुष्यातला एक बोगदा होता फक्त, काही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नव्हती. जेव्हा त्यांनी कांदा आंदोलन सुरू केलं चाकणला, त्यानंतरचा कालखंड मात्र होता प्रकाशित, पण त्याच्या आधीचा कालखंड नव्हता. तर ती सगळी माहिती जमा करणं हे एक अतिशय अवघड असं काम होतं आणि जवळजवळ 3-4 वर्ष ही त्याच्यात गेली. दर शुक्रवारी सकाळी मी औंधला राहत होतो, ते बोपोडीला राहत होते, जवळच होतं. त्यांच्याकडे जात असे आणि आमचं बोलणं व्हायचं, ते मी लिहून काढायचो आणि त्यांचं ॲप्रुव्हल घ्यायचो. असा प्रघात होता. तर हे सगळं करताना, चरित्रलेखन करताना मला जे त्यांच्याविषयी माहिती मिळत गेली ती इतकी थक्क करणारी होती. मला आठवतं मी बटाला म्हणजे पंजाबमध्ये, तिथे त्यांचे एक निकटचे सहकारी राहत होते, भूपिंदर सिंग मान, त्यांच्या घरी गेलो होतो. आणि आज जे पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन दिसतं, तशाच प्रकारच्या मागण्या त्यावेळेला त्यांच्या होत्या. आणि शरद जोशींच्या आगमनानंतर त्या किती बदलल्या आणि खऱ्या अर्थानं
भीक नको, हवं घामाचं दाम, ही भूमिका त्या शेतकरी नेत्यांना कशी पटली, हा रोमांचकारी इतिहास आहे. आणि खरोखरच त्या आंदोलनाची दिशा त्यांनी बदलली. त्यावेळेला भिंद्रन सिंग याचं आंदोलन हे पंजाबात जोरात होतं आणि कोणालाही बॉडीगार्ड घेतल्याशिवाय फिरणं आणि ते देखील ग्रामीण भागात फिरणं हे अशक्य होतं. कारण शीख समाज हा मुख्यतः शेतकरी आणि ग्रामीण भागात राहणारा. पण शरद जोशी त्या काळातसुद्धा कुठल्याही प्रकारचं संरक्षण न घेता पंजाबभर सगळीकडे फिरत होते. भूपिंदर सिंग मान यांच्या घरामध्ये एकदा आम्ही ब्रेकफास्ट करत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या घराच्या भिंतीवरती फक्त 2 फोटो आहेत. एक फोटो अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा, जो कुठल्याही शिखाच्या घरी असतो, आणि दुसरा फोटो हा शरद जोशींचा होता. किती त्यांच्यावरती त्या शीख शेतकऱ्यांनी जे प्रेम केलं ते अतुलनीय होतं. स्वामीनाथन अय्यर हे नाव तुम्हाला माहिती असणार, जे इंग्रजी वृत्तपत्र वाचतात. इकॉनॉमिक टाइम्सचे ते संपादक होते. त्यांनी त्यावेळेला लिहिलं होतं की पंजाबचा प्रश्न हा हिंदू आणि शीख असा प्रश्न नाही आहे. पंजाबचा प्रश्न हा गव्हाच्या अपुऱ्या किमतीचा आहे आणि तुम्ही शरद जोशींकडे पंजाब प्रश्न सोडवा, 1 महिन्यात त्याला सोल्युशन निघेल. हे स्वामीनाथन अय्यरनी, जे त्यावेळेला इंडियन एक्सप्रेसमध्ये नोकरी करत होते, लिहिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी कळत गेल्या. शरद जोशींविषयीचा आदर वाढत वाढत गेला. शरद जोशींवरती प्रेम करणं हे सोपं नव्हतं. ही वॉज अ व्हेरी डिफिकल्ट पर्सन टू लव. कारण ते कधी काय बोलतील याचा नेम नसायचा. पण तरीसुद्धा शेतकरी संघटनेबरोबर वर्षानुवर्ष ज्यांनी काढली आणि त्यांचं प्रेम हे ज्या प्रकारे शरद जोशींनी संपादन केलं, लाभलं, त्यांच्या शब्दाखातर जीवावर उदार होणारी लाखो माणसं तयार व्हायची. हा सगळा भारताच्या इतिहासातला एक अभूतपूर्व अध्याय आहे. मी केवळ शेतकरी आंदोलनातलं म्हणत नाही आहे, एकूणच भारताच्या इतिहासातलं आहे. मी सरोजताई काशीकरांच्या घरी गेलो होतो वर्ध्याला. त्या सांगत होत्या की रास्ता रोको करताना 12 डिसेंबरला त्यांनी स्वतःला रेल्वेच्या रुळांवरती कसं झोकून दिलं. त्या कधीही पंजाबी ड्रेस घालून घराबाहेर पडल्या नव्हत्या, पण या कामासाठी प्रथम पडल्या. आणि सगळे पुरुष तुरुंगात असताना फक्त महिलांनी ते आंदोलन चालू ठेवलं. विदर्भामध्ये त्या आंदोलनामध्ये 60,000 अरेस्ट होत्या. 60,000. हे आकडे तुम्हाला अकल्पनीय वाटतील. शंकरराव धोंडगे मराठवाड्यामध्ये, त्यांच्याकडे तशाच अरेस्ट होत्या, कारण तिथेही तसंच आंदोलन होतं. तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण क्रांतीच्या जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनातसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती पीपल हॅड नॉट कोर्टेड अरेस्ट. इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक तुरुंगात कुठल्याही आंदोलनामध्ये गेलेली नाही आहेत. पण याची नोंद ही आपल्या समाजात जशी घ्यायला हवी होती तशी घेतली गेलेली नाही आहे. कधी कधी मला वाटायचं शरद जोशींचा ते मनात येईल ते बोलायचे, त्याचा तोटा होत होता का? चांदवड अधिवेशनाचा उल्लेख झाला मगाशी. 5 लाख महिला एकत्र येणं हा चमत्कार आहे. शरद जोशींनी काही महिला नेत्यांना त्या कार्यक्रमाकरता बोलावलं होतं.
मृणाल गोरे, अनेक इतर महिला नेत्या, विद्या भाळ. शरद जोशी त्यांना म्हणाले, तुम्ही महिला आंदोलन आयुष्यभर करत आलात, एवढ्या सगळ्या बायका तुम्ही एका वेळेला कधी बघितल्या आहात का? हे बोलायची गरज नव्हती. हे बोलायची गरज नव्हती. नर्मदा आंदोलनाला माझा पाठिंबा आहे हे जाहीर करण्याकरता शरद जोशी आणि त्यांचे सहकारी नर्मदा धरणातलं पाणी तिथल्या कालव्यांमध्ये जिथे ते टाकलं जात नव्हतं जाण्याकरता मुद्दाम गुजरातमध्ये जाऊन त्यांनी सत्याग्रह केला. डंकेल प्रस्तावाला, जागतिकीकरणाला 100% समर्थन देणारी शरद जोशी एकमेव व्यक्ती होते. वामनराव चटपांना ते नक्की आठवत असेल, दिल्लीमध्ये ही सगळी माहिती गोळा करण्याकरता मी गेलो होतो, तेव्हा तिथे मधु किश्वर म्हणून त्यांच्या एक सहकारी भेटल्या. शरद जोशींनी डंकेल प्रस्तावाचं स्वागत करणारी पोस्टर्स जागोजागी लावली होती. तेव्हा त्या मधु किश्वर त्यांना म्हणाल्या होत्या की जागतिकीकरणाला पाठिंबा देऊन WTOचं समर्थन करून यू आर कमिटिंग अ पॉलिटिकल सुइसाईड. ही तुमची राजकीय आत्महत्या आहे. कारण या विचारांच्या माणसाला भारतामध्ये, विचारवंतांमध्ये किंवा कुठे थारा मिळणं हे अशक्य आहे. पण शरद जोशींनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्याने कधी आपल्या अंगावरचा टी-शर्ट बदलला नाही, त्याने कधी ब्लू जीन्स बदलला नाहीत, त्याने कधी शेतकऱ्यांची रांगडी भाषा वापरली नाही. ते म्हणाले मी आहे असं आहे. पण त्यांची तळमळ ही प्रामाणिक होती आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना आपले पंचप्राण मानलं. अशा मोठ्या माणसाच्या सहवासात मी येऊ शकलो, ही माझी पूर्वजन्मीची पुण्याई होती असं मला वाटतं. मला दुसरा मुद्दा मांडावाचा वाटतो आहे तो या सह्याद्री फार्मशी निगडीत असा आहे. अंगारातून ज्योतीकडे. शरद जोशींचे अनेक सहकारी असं म्हणणारे होते की आंदोलन काळातले शरद जोशी म्हणजे मग ते कांदा आंदोलन असेल, चाकणचं नाशिकचं ऊस आंदोलन असेल, निपाणीचं तंबाखू आंदोलन असेल, विदर्भातलं कपाशी आंदोलन असेल, हे आम्हाला मान्य आहेत, पण त्यानंतरचे शरद जोशी आम्हाला मान्य नाहीत असं म्हणणारे अनेक होते. वस्तुस्थिती अशी होती की शरद जोशींना आंदोलन या मार्गानं आपले प्रश्न सुटणार नाहीत त्याची जाणीव होती. एका विशिष्ट क्षणी अंगाराची आवश्यकता असते. एका विशिष्ट क्षणी ठिणगी पडावी लागते. शरद जोशींच्या मते सुरुवातीचा तो कालखंड होता. त्यांच्या एका शेतकरी संघटकमधल्या लेखाचं शीर्षक आहे, ठिणगीने आपलं काम केलं, आता गरज आहे ती ज्योतीची. स्थिर स्वरूपाचं, दीर्घकाळ टिकणारं अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवले पाहिजेत. या विचारधारेतूनच चतुरंग शेतीचा उपक्रम त्यांनी राबवला. मगाशी वामनराव चटपांनी किंवा सरोजताईंनी हा उल्लेख केला की लक्ष्मीमुक्ती आंदोलनाचा. लक्ष्मीमुक्ती आंदोलनात चमत्कार होता, खरोखरच चमत्कार होता. 2 लाख महिलांनी त्यात भाग घेतला अशा अर्थानं की 2 लाख शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या 7/12वरती आपल्या पत्नीचं नाव लावलं. ही किती महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या. 2 लाख शेतकरी आणि ते म्हणायचे 100 माणसं जर अशी असतील ना या गावात तर त्या गावाला मी भेट देईन. 2 लाख शेतकऱ्यांनी असं करणं हा चमत्कारच होता. असे अनेक चमत्कार या आंदोलनामध्ये झाले.
पण पुढे केव्हा तरी त्यांना कळलं की चतुरंग शेती, ज्याला सीता शेती उर्फ प्रयोग शेती एक, मातघर शेती म्हणजे प्रक्रिया शेती दोन, व्यापारी शेती आणि निर्यात शेती, ही चतुरंग शेतीची कल्पना त्यांनी मांडली. शरद जोशींचे बरेचसे विचार हे त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये जी 8 वर्ष काढली त्या कालखंडामध्ये घडलेले आहेत. त्यांनी बघितलं होतं की मुळात शेतीप्रधान असलेला स्वित्झर्लंड, त्यांचे एकही वसाहत नाही, कुठल्याही वसाहतीचं त्यांनी शोषण केलं नाही, तरी युरोपातल्या सर्वात श्रीमंत राष्ट्रात ते कायम पहिल्या क्रमांकावर आहे. याचं कारण त्यांची समृद्ध शेती आणि त्याच वेळेला तंत्रज्ञानाची जोड. 22,000 दूध उत्पादक संघ स्वित्झर्लंडमध्ये होते त्यावेळेला, आणि नेस्ले सारखी मल्टीनॅशनल कंपनी देखील होती. या दोन्हीची जी सांगड, शेतकऱ्यांची संघटना आणि टेक्नॉलॉजी, ही शरद जोशीने बघितली होती. आणि ते म्हणायचे की भारताच्या गरिबीचा अभ्यास करणारे अनेक विचारवंत युनायटेड नेशन्समध्ये माझ्याकडे यायचे आणि त्या सगळ्यांना युनायटेड नेशन्सकडनं आपल्याला काही कमिटमेंट मिळते का, काही कमिशन केलं जातं का, लेख पुस्तक, याची आस असायची. किंवा आपल्या मुलाला इथे कुठे INSEAD सारख्या शाळेत ॲडमिशन मिळेल का, याची आस असायची. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की हा सगळा जो गरिबीचा अभ्यास म्हणून जे केलं जातं आहे त्याला काही अर्थ नाही आहे, गरिबीचं मूळ वेगळं आहे. या कारणानं ते 1 जानेवारी 1976 रोजी भारतात परत आले. पुढचा सगळा इतिहास या चरित्रामध्ये आहेच. पण ही जी चतुरंग शेतीची जी कल्पना होती त्याच्यामागे काही प्रमाणात ज्यांना त्यांनी आपलं गुरु मानलं होतं त्या महात्मा ज्योतिराव फुलेंची देखील प्रेरणा आहे. खूप कमी लोकांना याची माहिती असते, पण महात्मा ज्योतिराव फुले हे समाजसुधारक तर होतेच, पण ते अत्यंत यशस्वी बागायतदार पण होते, ते कॉन्ट्रॅक्टर पण होते. कात्रजचा जो टनेल आहे तो बांधणारी कंपनी त्यांची कंपनी होती. म्हणजे या माणसाने समाजसुधारणा केलीच, पण तंत्रज्ञान, आधुनिक अर्थव्यवस्था याचा अव्हेर केला नाही. शरद जोशींना त्याची सांगड घालायची होती. त्या दृष्टीनं त्यांनी जे प्रयोग केले, मगाशी वामनराव चटप म्हणाले की त्यात आम्ही फेल गेलो. म्हणजे त्यांचे जे शेतकरी सॉल्वंट म्हणा, शिवार ॲग्रो म्हणा, भामा कन्स्ट्रक्शन म्हणा, असे जे प्रयोग शरद जोशींनी केले ते दुर्दैवाने अपयशी ठरले. खरं म्हणजे लहानपणापासूनच शरद जोशींच्या मनामध्ये ही भावना होती श्रेयविहीनतेची, की आय विल नेवर गेट द क्रेडिट फॉर व्हॉट आय डीड. हे लहानपणापासूनच ते बायबलमधली एक गोष्ट सांगायचे, येशू ख्रिस्ताचे 6 चेले आणि 7वा चेला ज्याचा उल्लेखच नाही. त्या श्रेयविहीनतेच्या जाणीवेतूनच कदाचित त्यांनी हे अपयश पचवलं. आणि त्या कालखंडामध्ये जेव्हा ते अनेक वर्ष एकटेच राहत होते, पत्नी नव्हतीच, मुली दोन्ही परदेशी होत्या, अशी अनेक वर्ष त्या शेतकरी संघटकच्या निमित्तानं संपर्क असायचा, त्यांचे सहकारी यायचे, त्यांच्यावर प्रेम करायचे, ही गोष्ट खरी आहे. पण एकटेपणा हा देखील काही वर्षानंतर तुम्हाला असह्य होतो. त्या अशा कालखंडामध्ये शरद जोशींचा जो माझा परिचय झाला त्यावेळेला मला एक गोष्ट सतत जाणवली की चतुरंग शेती, आधुनिक प्रयोग या सगळ्यावरती त्यांची अढळ श्रद्धा आहे. ते एकदा असं बोलताना म्हणाले होते की मी जर 90 साली भारतात परतलो असतो, 1976 साली परत येण्याऐवजी, तर मी अशी कंपनी काढली असती. मला वाटतं शिवार ॲग्रो ही तशी कंपनी आहे. आणि एका अर्थानं हे मी इथे आलो आहे म्हणून म्हणत नाही, पण खरोखरच शरद जोशींचं तुम्ही वारसदार आहात. 2 वाजलेले आहेत. आता शेवटचा मुद्दा,
आजचे साहित्य, शेती आणि शरद जोशी. शरद जोशींना स्वतःला साहित्याची आवड होती. त्यांनी थोडंफार लेखन केलं होतं, ते प्रसिद्ध झालं नाही. त्यांनी कथा लिहिल्या होत्या. त्यांच्या कागदपत्रांमध्ये ते पॅरिसला असताना त्यांनी लिहिलेली एका कथेची 14 पानं मला मिळाली. अतिशय सुंदर अशी ती कथा हिरव्या रंगाच्या शाईने लिहिली होती. पण का कोण जाणे त्यांना साहित्य आता त्याला यश मिळालं नाही असेल कारण का कोण जाणे. त्यांच्या अंगारमाळाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता, पण ते देखील श्रीकांत उमरीकरांनी ते पुस्तक स्पर्धेकरता पाठवलं म्हणून मिळाला. कारण शरद जोशींनी स्वतः जाहिरात करून टाकलं होतं, माझ्या कुठलंही पुस्तक मी कुठल्याही पुरस्काराकरता पाठवणार नाही. पण साहित्यिक म्हणून त्यांची जी मतं होती ती त्यांच्या 2 भाषणांमध्ये अभिव्यक्त आहेत. आणि तुमच्यापैकी ज्यांना खऱ्या अर्थानं साहित्याकडे वळायचं आहे त्यांना मी सांगेन की इस्लामपूरला जे साहित्य संमेलन भरलं होतं आणि परभणीला जे भरलं होतं, त्या 2 संमेलनामध्ये शरद जोशींनी केलेली भाषणं ही आपण आवर्जून वाचा. कारण त्याच्यामध्ये त्यांनी साहित्याबद्दलचे त्यांचे विचार हे सुस्पष्टपणे मांडलेले आहेत. भारतातल्या फक्त मराठीतल्या नाही, साहित्यामध्ये शेतीचं प्रतिबिंब उमटत नाही ही त्यांची व्यथा अनेकदा त्यांनी मांडली आहे. दुर्दैवानं पुरोगामी ज्याला म्हणता येईल, साम्यवादी ज्याला म्हणता येईल, अशांच्या भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये खूप उमटलं. कारण तसं लेखन करणारी अनेक माणसं होती, पण शेतकऱ्याची वेदना ही साहित्यामध्ये उमटू शकली नाही, याची त्यांना विलक्षण खंत होती. गंगाधर मुटेंना मी जरूर असं सांगेन की हे जे तुम्ही मगाशी म्हणालात की हे एक वर्कशॉप आहे असं तुम्हाला वाटतं, केवळ संमेलन नाही, तर त्या अनुषंगानं मी असं सांगेन की साहित्य या शब्दाची व्याख्या ही आपण अधिक व्यापक करायला हवी आहे. साहित्य म्हणजे फक्त कथा नव्हे, साहित्य म्हणजे फक्त कविता नव्हे. मी हा सगळा कार्यक्रमाची पत्रिका बघितली, तुमचा बराचसा भर या कविता, कथा अशा प्रकारच्या ललित साहित्यावर आहे. पण ललित साहित्य हा साहित्याचा एक भाग आहे. विचारप्रधान साहित्य हा देखील साहित्याचा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. विन्स्टन चर्चिलला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला, पण त्यांनी कुठलंही ललित साहित्य लिहिलेलं नाही. तो जो पुरस्कार मिळाला तो त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचा जो इतिहास लिहिला त्या पुस्तकाकरता मिळालेला पुरस्कार आहे. वैचारिक साहित्याकरता विन्स्टन चर्चिलला नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तर मी तर गंगाधर मुटेंना अशी विनंती करीन की तुम्ही देखील साहित्याची जी प्रचलित व्याख्या आहे, जी बऱ्याच प्रमाणामध्ये शहरामधल्या प्राध्यापक वर्तुळांनी, समीक्षकांनी अशी एक तयार केलेली आहे की कल्पित साहित्य, प्रातिभ साहित्य म्हणजे खरं साहित्य, तसं नाही आहे. विचारप्रधान साहित्य हे देखील महत्त्वाचं आहे. कारण शेती करताना येणारे अनुभव, शेती करताना येणाऱ्या अडचणी या देखील कुठेतरी साहित्य द्यायला पाहिजेत आणि त्याला देखील साहित्य म्हणूनच मान्यता मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने देखील आपण जरूर प्रयत्न करावा. सरतेशेवटी निपाणीमधली माझी एक आठवण सांगावीशी वाटते. निपाणीला तंबाखू आंदोलनात तुम्हाला ते सगळं माहितीच आहे, गोळीबार झाला वगैरे वगैरे सगळं. तिथे एक शेतकरी म्हणाला की शरद जोशीमुळे तंबाखूला भाव मिळेल किंवा न मिळेल ते मी सांगू शकत नाही, पण शरद जोशींमुळे शेतकऱ्याला अभिमान नक्की मिळाला, स्वाभिमान मिळाला. शेतकरी संघटनाचा जो लाल बिल्ला जो इथे अनेकांच्या छातीवरती मला दिसला, त्या बिल्ल्यामुळे आम्ही कोणीतरी आहोत ही जाणीव निर्माण झाली. हेअर कटिंग सलूनमध्ये आम्ही गेल्यानंतर त्या सलूनचा मालक आम्हाला बसायला सांगतो, एरवी तो बाहेर उभं करत होता. ही जी एक डिग्निटी
सन्मान शेतकऱ्यांना देणं हे शरद जोशींचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आपण नाशिकमध्ये आहोत आणि कुसुमाग्रज हे तर नाशिकचं दैवत साहित्य विश्वात मानलं जातं. आपल्यापैकी बहुतेकांना त्यांची कणा कविता ठाऊक आहे. कुसुमाग्रजांची कणा कविता आपल्यापैकी बहुतेकांना नक्कीच ठाऊक आहे. त्यातल्या त्या शेवटच्या 4 ओळी आहेत ना, तो जो विद्यार्थी तिकडं जातो, गुरुजींना वाटतं हा पैसे मागायला आला आहे, ते खिशात हात घालतात. मग ते शेवटच्या ज्या 4 ओळी खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडलं घर पण तुटला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही कविता म्हणताना मला आजसुद्धा इमोशनल वाटतं. कारण शरद जोशींचं योगदान हेच आहे. अनुदान संस्कृतीवरती त्यांनी कधीच भर दिला नाही. स्वाभिमान जागवणं हे त्यांचं काम आहे. आज त्यांच्या नावानं असलेल्या या नगरीमध्ये मला गंगाधर मोटे यांनी आमंत्रण दिलं. विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी त्यांनी इथे माझं स्वागत केलं. याबद्दल मी आणि आपण सगळ्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं, याबद्दल मी ऋणी आहे.